नमस्कार सर्वांना. आज आपण अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ज्याला म्हटलं जात असते नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम पाहण्याच्या आधी आपल्याला माहिती आहे, कुठलाही देश असो त्या देशातनी काही लोक आहेत, ही लोक जी आहे ना अर्थव्यवस्थेत गुंतलेली आहे. याचा अर्थ ही लोक एक तर गुड्स किंवा सर्व्हिसेस तयार करतात, म्हणजे वस्तू किंवा तुमच्या सेवा तयार करण्याचं काम करतात. आपल्याला माहिती आहे, वस्तू आणि सेवा तयार करतात. वस्तू आणि सेवा कधी तयार होतात? समजा तुमच्याजवळ एक इनपुट आहे. इनपुट म्हणजे काय? ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो रॉ मटेरियल किंवा कच्चा माल. ह्यावर ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस करणार त्यावेळेस काहीतरी आउटपुट मिळणार, बरोबर. आता आउटपुट तुमचं काय असणार? एक तर गुड्स म्हणजे वस्तू किंवा सेवा असणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला अर्थव्यवस्थेत एखादी सेवा किंवा वस्तू तयार करायची असेल तर तुम्हाला रॉ मटेरियल लागतं. बरं, रॉ मटेरियल असून पण चालत नाही. रॉ मटेरियल असून पण चालते का? तुम्हाला तिथे अशा काहीतरी गोष्टी इन्क्लूड कराव्या लागेल, ज्यामुळे हे रॉ मटेरियल जे आहे तुमच्या आउटपुटमध्ये कन्वर्ट होणार. अशा गोष्टी ज्या लागतात, ज्यामुळे तुमचं इनपुट किंवा रॉ मटेरियल जे आहे ना, हे तुमचं आउटपुटमध्ये कन्वर्ट होते, त्याला म्हणत असतो आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, अर्थव्यवस्थेत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे 4 प्रकारचे आहेत. एक आहे तुमची लँड, लेबर, त्यानंतर तुमचं कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. ह्या 4 गोष्टी आहेत. एखादा रॉ मटेरियल ह्या 4 प्रोसेसमधून ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुमच्या गुड्स आणि सर्व्हिस तुमच्या अर्थव्यवस्थेत तयार होत असतो, बरोबर आहे. बरं, आपल्याला माहिती आहे ह्या ज्या गोष्टी असते ह्या देणारा कोणीतरी हाऊस होल्डर, म्हणजे लँड देणारा कोणीतरी जमीनदार असू शकतो, लेबर देणारा एखादा सॅलरी क्लास असू शकतो, कॅपिटल देणारा पण कोणीतरी लोक असू शकतो, आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजे हा रिस्क घेणारी व्यक्ती असतो, बरोबर आहे. जी ही रिस्क घेणारी व्यक्ती असतो. तर ही लोक एवढं सगळं देतात, यांना काहीतरी भेटायला पाहिजे. कोणी व्यक्ती लँड देत आहे. लँड म्हणजे फक्त जमीन नाही, बरं. लँडचा संदर्भ जमिनीशी येत नाही. ज्यावेळेस आपण लँड म्हणतो अर्थव्यवस्थेमध्ये, त्यावेळेस जमिनीशी संबंधित सर्व झालं. म्हणजे लँड आहे, आता जमीन आहे, जमिनीवर काय माती आहे, ती पण लँडमध्ये येणार. जमिनीच्या आतमध्ये काय मिनरल्स आहे, ते पण जमिनीमध्ये येणार. जमिनीच्या वरती काय पाणी आहे, जे नदीच्या फॉर्मॅटमध्ये वाहत आहे, ते पण एक लँडचाच पार्ट होणार, बरोबर आहे. तर हे लँड देणारा पण एक व्यक्ती आहे, लेबर प्रोव्हाइड करणारी पण व्यक्ती आहे, कॅपिटल प्रोव्हाइड करणारी पण व्यक्ती आहे. यांना हे ज्यावेळेस देत आहे सगळं, यांना काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे. हा जो मोबदला असतो ना, त्याला आपण म्हणत असतो इन्कम. तर त्याला आपण काय म्हणत असतो? उत्पन्न. सो उत्पन्न म्हणजे काय आहे? उत्पादनाच्या साधनांचा वापर करून मिळवलेला, उत्पादनाच्या साधनांचा वापर करून. आता हे जे आहेत ना, लँड, लेबर, कॅपिटल, याला काय म्हणतो आपण? उत्पादनाची साधनं, प्रोडक्शनची साधने आहेत, बरोबर आहे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तर ही व्यक्ती उत्पादनाची साधनं प्रोव्हाइड करत आहे, त्याबद्दल त्यांना काहीतरी मोबदला मिळतो, आणि तो जो मिळालेला मोबदला आहे त्याला आपण इन्कम म्हणत असतो, बरोबर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे उत्पादन प्रक्रिया जी आहे ना, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी 4 प्रमुख गरजा असतात. म्हणजे कोणती वस्तू तयार करायची असतील तर 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरोबर. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत? लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन. एखादी व्यक्ती जी ही 4 गोष्टी प्रोव्हाइड करते, त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी जो मोबदला मिळतो त्याला आपण इन्कम म्हणत असतो, बरोबर आहे. म्हणजे समजा सांगायचं तात्पर्य असं की समजा आता कोणतीही प्रोडक्शन प्रोसेस असेल, जसं सांगितलं प्रोडक्शन प्रोसेस आहे एखादी. आता प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असणार, ज्याला आपण काय म्हणलं जो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणणार, ज्याला आपण उत्पादनाची साधनं म्हणलं, त्याला आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणणार. आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं काहीतरी स्वरूप असणार, बरोबर आहे, आणि त्यातून त्याला काहीतरी प्रत्येक बाबीला एक उत्पन्न मिळणार, बरोबर. जे सांगितलं आपण म्हणलं त्याला आपण काय म्हणतो? इन्कम म्हणतो. म्हणजे साध्या भाषेतून एखादी व्यक्ती आहे जी अर्थव्यवस्थेतून समजा लँड देते, लेबर देते, कॅपिटल देते, एंटरप्रेन्योरशिप देतात अर्थव्यवस्थेतून, बरोबर आहे. हे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप देतात, तर अर्थव्यवस्थेतून पण यांना रिटर्नमध्ये काहीतरी मिळायला पाहिजे. जो मोबदला म्हणतो ना, त्याला आपण इन्कम म्हणतो, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे, पहिलं जे आपण पाहिले ते काय? लँड, ज्याला आपण काय म्हणतो? भूमी, बरोबर आहे. आता कशाच्याही स्वरूपात असू शकते. लँड म्हणजे शब्द जमीन नाही, फक्त जमिनीचे संदर्भ सर्व चालेल. त्यामध्ये तुमची जमीन आली, बरोबर आहे. जमिनीच्या आतमध्ये असलेले मिनरल्स आले तर, बरोबर आहे. पाणी आलं, आणि नैसर्गिक संसाधने. म्हणजे एखादी व्यक्ती जर समजा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जमीन देत असेल तर त्याला काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे. तर ह्या जी व्यक्ती
फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये लँड देते, तिला जो मोबदला किंवा ज्याला इन्कम म्हणतो त्याला आपण म्हणतो तो रेंट, त्याला आपण म्हणतो भाडे. एखाद्या व्यक्तीनं जर एखाद्या बिझनेससाठी समजा जमीन दिली तर त्याला जो मोबदला मिळणार त्याला भाडे म्हणणार, आणि भाडं हे त्याचं इन्कम असणार. एखादी व्यक्ती समजा जी लेबर देत आहे त्याला आपण श्रम म्हणतो, बरोबर आहे. आता श्रम काय असणार, हे शारीरिक असणार आणि मानसिक पण असणार. शारीरिक प्लस मानसिक. एखादी व्यक्ती असते समजा जी पोते उचलते, बरोबर आहे, ती शारीरिक काम करते प्लस मानसिक पण आलं. एखादी व्यक्ती असते लॉयर असते, तिथं तुमचा मेंदूचा काम आहे, मानसिक आहे ते काम, बरोबर आहे. उदाहरणार्थ कामगार आहे, तुमचे अधिकारी आहे, डॉक्टर्स आहेत, लॉयर्स आहेत, बरोबर आहे. ही ज्यावेळेस एखादी ह्युमन बिंग लेबर प्रोव्हाइड करते तर त्याला काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे, तर त्याचा जो मोबदला असतो त्याला इन्कम म्हटलं जाते. आणि त्या इन्कमला काय म्हटलं जातं, आपण एक वेजेस म्हणतो किंवा सॅलरी म्हणतो, बरोबर आहे. त्याला आपण भत्ते किंवा वेतन म्हणतो, सॅलरी, बरोबर. त्यानंतर एखादी व्यक्ती असते जी कॅपिटल प्रोव्हाइड करते, बरोबर, त्याला आपण भांडवल म्हणतो, बरोबर. कॅपिटलमध्ये काय तुमची यंत्रसामग्री आहे जी प्रोडक्शन प्रोसेसला अजून फास्ट करण्याचा प्रयत्न करते. पैसा आहे, कच्चा माल आहे, ह्या गोष्टी प्रोव्हाइड करते कॅपिटलमध्ये, बरोबर. तर त्याला जे मिळणार मोबदला त्याला काय म्हणतो आपण इंटरेस्ट, किंवा त्याला इंटरेस्ट किंवा आपण काय म्हणतो व्याज, बरोबर. आणि चौथा आहे तुमचा एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्योर आहे, हा काय करतो, तो सर्वात महत्त्वाचा जोखीम पत्करतो. म्हणजे एखादा जर बिझनेस एखादा व्यक्ती एखादा बिझनेस चालू करते, त्याच्याकडे समजा लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे, परंतु त्याच्याकडे जोखीम पत्करण्याची ताकद नसेल मग तो बिझनेस चालू होणार नाही. तर याला म्हणत असतो आपण. तर ही जी रिस्क घेत आहे, हे जे समजा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो, त्याचा जो मोबदला आहे त्याला मोबदल्याच्या स्वरूपात जे इन्कम मिळते त्याला आपण म्हणत असतो प्रॉफिट. हे लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कोणत्याही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये समजा ज्यावेळेस तुम्ही एखादं इनपुट देता, त्यानंतर तुम्ही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला आउटपुट मिळते. आउटपुट हे गुड्स आणि सर्व्हिसेसच्या फॉर्ममध्ये असते. इनपुट हे तुमचं रॉ मटेरियल आहे, बरोबर आहे. हे ज्यावेळेस तुम्ही देत असता प्रोडक्शन प्रोसेसमध्ये एखाद्या हाऊसहोल्डला, तर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जी शाळा चालते, समजा ही सर्व शाळा चालते, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी द्याव्या लागतात. आणि अर्थव्यवस्थेत प्रत्येक गोष्ट ही पैशाशी निगडीत आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर. तर ह्या सर्व मिळून आता हे सर्व जे लोक म्हणजे झाले ना, हे काय झालं, या लोकांचं इन्कम झालं, याला आपण म्हणतो इन्कम. सो इन्कमची व्याख्या काय होणार, उत्पादनाच्या साधनांचा वापर करून, उत्पादनांच्या साधनांचा वापर करून उत्पादनाचे साधनं कोणती आहेत, हे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. ह्या चार शिवाय कोणतीच प्रोडक्शन प्रोसेस होणे शक्य नाही. गुड्स तयार करणारे असो किंवा सेवा निर्माण करणारे असो, करून मिळालेल्या मोबदल्याला उत्पन्न म्हणतात. मिळालेल्या मोबदला म्हणजे उत्पन्न, मिळालेला मोबदला म्हणजे तुमचं उत्पन्न होईल, ज्याला आपण इन्कम म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इन्कम हे दोन प्रकारचं आहे. इन्कम किंवा उत्पन्न हे दोन प्रकारचं आहे. इन्कम समजा हे तुमचं दोन प्रकारचं आहे, ते दोन प्रकार कोणते, एकाला म्हणतो आपण फॅक्टर इन्कम किंवा ज्याला आपण म्हणतो घटक उत्पन्न, आणि दुसरं आहे तुमचं नॉन फॅक्टर इन्कम. नॉन फॅक्टर इन्कम ज्याला आपण म्हणतो ऑल्सो नोन हे फॅक्टर इन्कम झालं एक, आणि दुसरं तुमचं नॉन फॅक्टर इन्कम ऑल्सो नोन ॲज ट्रान्सफर इन्कम, याला काय म्हणतो ट्रान्सफर इन्कम, आणि मराठी त्याला म्हणतात हस्तांतरित उत्पन्न म्हणतो आपण याला, बरोबर. पहिला तुमचं फॅक्टर इन्कम आणि दुसरा आहे तुमचं नॉन फॅक्टर इन्कम. हे इन्कमचे दोन प्रकार झाले. आता साध्या भाषेत मी कष्ट करून मिळवलेलं उत्पन्न, कष्ट करून मिळालेलं जे उत्पन्न त्याला आपण फॅक्टर इन्कम म्हणतो, किंवा कष्ट म्हणजे याला आपण अर्न्ड इन्कम म्हणतो. अर्न्ड इन्कम जे मिळवलेलं आहे तुम्ही, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे फॅक्टर इन्कम म्हणजे काय, ज्यावेळेस एखादी व्यक्ती फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करते, म्हणजे एखादी व्यक्ती आहे समजा, ती समजा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन देत आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करते, म्हणजे ती लँड प्रोव्हाइड करत आहे, लेबर प्रोव्हाइड करत आहे, कॅपिटल प्रोव्हाइड करत आहे आणि एंटरप्रेन्योरशिप प्रोव्हाइड करत आहे, त्यावेळेस तिथून गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे. बरं, ही ती कॉन्ट्रीब्यूट करत आहे, स्वतः फिजिकली त्या गोष्टी करत आहे, त्यामुळे तिथं जे उत्पन्न मिळत आहे ते त्याने कमावलेलं उत्पन्न आहे, कष्ट करून मिळालेलं उत्पन्न आहे, म्हणून त्याला आपण अर्न इन्कम म्हणतो, बरोबर आहे. इथं काय जसं अर्न इन्कम म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. आता जसं तुम्ही जर नोकरी केली, समजा तुम्ही नोकरी केली तर त्याबद्दल तुम्हाला मोबदला मिळणार पगाराच्या स्वरूपात. त्यामुळे सांगायचं तात्पर्य काहीतरी केल्याबद्दल जे मिळतं त्याला फॅक्टर इन्कम म्हणतात.
बरोबर आहे. आणि फॅक्टर हे नेहमी 4च असणार, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. ह्या 4मध्येच तुम्ही बसणार, ह्या 4मध्येच तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही जर समजा लँड दिली, बरोबर आहे, तिथं पण तुम्हाला उत्पन्न हे अर्नच असणार, की तुम्हाला ते कष्ट करूनच मिळवलेल्या सेन्समध्ये असणार, बरोबर आहे. ते लँड असेल तर तुम्हाला तिथं रेंट मिळणार, भाडं म्हणतो. लेबर असेल तर तिथे तुम्हाला सॅलरी मिळणार, बरोबर आहे. कॅपिटल असेल तर तिथे तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आणि एंटरप्रेन्योरशिप असेल तर तिथे तुम्हाला प्रॉफिट मिळणार, बरोबर आहे. आणि प्रॉफिट मिळणार म्हणजे साध्या भाषेत काय, गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी ज्यावेळेस हाऊसहोल्डमार्फत लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिपसारखे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन दिले जातात, उत्पादनाचे साधनं दिले जातात, त्यावेळेस त्यांना जो मोबदला मिळतो त्याला आपण म्हणत असतो अर्न्ड इन्कम, कष्ट करून मिळवलेलं उत्पन्न. साध्या भाषेत याला आपण फुकटाचं इन्कम म्हणत नाही. म्हणजे काय म्हणता येईल, काहीतरी करून मिळवलेलं उत्पन्न आहे, काहीतरी करून मिळवलेलं उत्पन्न आहे, मिळवलेलं उत्पन्न आहे, बरोबर. याला म्हणतो आपण अर्न्ड इन्कम किंवा त्याला आपण फॅक्टर इन्कम म्हणतो. आता काही उत्पन्न असं आता नॉन फॅक्टर इन्कम म्हणजे ट्रान्सफर इन्कम किंवा हस्तांतरित इन्कम म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर काही न करता मिळालेलं उत्पन्न आहे, बरोबर. असे उत्पन्न जे कोणत्याही उत्पादनाच्या प्रक्रियेतून मिळत नाही, असे उत्पन्न जे कोणत्याही प्रोडक्शन प्रोसेसमधून मिळत नाही, प्रोडक्शन प्रोसेसमधून मिळत नाही. याचा अर्थ हे उत्पन्न ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होत नाही. पण इथं काय होत आहे एक लक्षात ठेवा, गुड्स आणि सर्व्हिसेस काय होतं इथं तयार होत आहेत प्रोडक्शन प्रोसेसमध्ये होत आहे, पण ते इथं तयार होत नाही आहे हस्तांतरित इन्कम किंवा नॉन फॅक्टर इन्कममध्ये, बरोबर आहे. एक्झाम्पल समजा तुमचं डोनेशन मिळालं लागलं तुम्हाला कुठून तरी, आता तुम्हाला डोनेशन मिळालं, कुठले गुड्स आणि सर्व्हिसेस तयार झाले का नाही, तुम्हाला पेन्शन मिळत आहे, पेन्शनमध्ये कोणते गुड्स आणि सर्व्हिसेस तयार झाले का नाही, तुम्हाला गिफ्ट मिळालं समजा नाही. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला इन्कम जस्ट एक फॉर्मॅटमध्ये एक दिलेला आहे, एक हस्तांतरित केलेला आहे, म्हणून याला हस्तांतरित म्हणतो. आता लक्षात ठेवा, इथं कोणत्याही प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होत नाही आहे, या इन्कममध्ये कुठल्याही प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस जे आहे ते तयार होत नाही. म्हणून हे इन्कम जे आहे समजा नॉन ट्रान्सफर इन्कम किंवा नॉन फॅक्टर इन्कम किंवा ट्रान्सफर इन्कम किंवा हस्तांतरित उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना पकडलं जात नाही. राष्ट्रीय उत्पन्न पकडताना राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करताना पकडल्या जात नाही राष्ट्रीय उत्पन्नात, परंतु हे काय केलं जाते राष्ट्रीय उत्पन्नात पकडल्या जाते, राष्ट्रीय उत्पन्नात पकडले जाते. आता राष्ट्रीय उत्पन्नात ट्रान्सफर इन्कम का वगळले जाते, राष्ट्रीय उत्पन्न आहे तुमचे समजा हा फरक आहे. समजा इन्कमचे 2 पार्ट आहेत, फॅक्टर इन्कम, नॉन फॅक्टर इन्कम. फॅक्टर इन्कम म्हणजे कष्ट करून मिळवलेले असे की जे समजा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व नाही, त्यापासून जे उत्पन्न मिळते त्याला आपण नॉन फॅक्टर इन्कम म्हणतो. आता लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्नात ट्रान्सफर इन्कम का वगळले जाते. एक प्रश्न असा, राष्ट्रीय उत्पन्नात नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नात तुमचं ट्रान्सफर इन्कम जे आहे ना हे पकडत नाही. आपण ट्रान्सफर इन्कम पकडत नाही. तर त्याच्या मागचं कारण काय आहे, त्यामागचं पहिलं कारण असं आहे, आपल्याला माहिती आहे फॅक्टर इन्कम. समजा तुमचं एक फॅक्टर इन्कम आहे, ते आपल्याला माहिती आहे लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिपच्या मोबदल्याच्या स्वरूपात मिळते. ह्यामुळे काय होत असते, अर्थव्यवस्थेत जे आहे ना, अर्थव्यवस्थेत गुड्स आणि सर्व्हिसेसची निर्मिती होते, बरोबर. पण तुम्ही पहा नॉन फॅक्टर इन्कम जर घेतलं तुमचं किंवा ट्रान्सफर इन्कम घेतलं, ट्रान्सफर इन्कमच्या केसमध्ये काय ट्रान्सफर इन्कम आहे. आता ट्रान्सफर इन्कममुळे काय आहे, गुड्स आणि सर्व्हिस हे अर्थव्यवस्थेत तयार होत नाही, गुड्स आणि सर्व्हिस अर्थव्यवस्थेतनी तयार नाही होत, बरोबर. इथं काय होतं, फक्त पैशाचं हस्तांतरण होतं, त्या पैशाचं काय होतं हस्तांतरण होतं, बरोबर. कोणत्याही प्रकारचं नवीन मूल्य तयार होत नाही. नवीन मूल्य अर्थातच गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होत नसेल तर नवीन मूल्य तयार होत नाही, नवीन मूल्य इथं तयार होत नाही. म्हणून जे आहे ना याला आपण राष्ट्रीय उत्पन्न नॉन फॅक्टर इन्कम हे वगळले आहे, नॅशनल इन्कममधून वगळले जाते, बरोबर. हे पहिलं कारण. आता पहा दुसरी गोष्ट आहे, उत्पन्नाच्या व्याख्येशीच कॉन्ट्राडिक्ट आहे. उत्पन्नाच्या व्याख्येशी काय आहे कॉन्ट्राडिक्ट आहे, म्हणजे उत्पन्नाच्या व्याख्येत हे बसतच नाही. हे आपल्याला माहीत आहे. उत्पन्नाची व्याख्या आपण जशी पाहिली, उत्पादनाच्या संसाधनाचा वापर करून मिळवलेला मोबदला. इथं काय करतो आपण अर्न्ड इन्कम म्हणतो, अर्न्ड इन्कम, बरोबर. उत्पन्नाच्या व्याख्येने फोकस हा अर्न्ड इन्कमवर आहे, मिळवलेलं उत्पन्न आहे. परंतु आपल्याला माहिती आहे जे ट्रान्सफर इन्कम आहे ना,
ट्रान्सफर इन्कम हे अर्न इन्कम नाही आहे, मिळवलेलं उत्पन्न नाही आहे, अर्न इन्कम नाही आहे, त्यामुळे ते नॅशनल इन्कममध्ये आपण मोजत नाही. तिसरं कारण असं आहे, तिसरं कारण त्याच्यामागचं दुहेरी गणना टाळण्यासाठी. दुहेरी गणना टाळणे म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर इन्कम आहे, बरोबर आहे. ट्रान्सफर इन्कम एक तर सगळ्यात पहिले तुमचं पेन्शन एक उदाहरण घ्या. आता पेन्शन जी आहे ती टॅक्समधून दिली जाते आणि टॅक्स ह्या ना त्या स्वरूपात पहिलेच नॅशनल इन्कममध्ये कुठेतरी मोजला गेलेला आहे. तो जर तुम्ही पुन्हा ट्रान्सफर इन्कममध्ये त्याची गिनती करत असाल तर नॅशनल इन्कममध्ये जे आहे तुमचं ट्रान्सफर इन्कम हे डबल व्हायला लागलं. त्याचं काही कारण नाही आहे, बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी लोकांच्या वैयक्तिक उत्पन्नातूनच दिल्या गेलेल्या. तरी पण आपण जर हे पुन्हा मोजलं, समजा ट्रान्सफर इन्कम आपण जर नॅशनल इन्कममध्ये मोजलं तर ते काय होतं, त्याची दुहेरी गणना होता आणि ते नको पाहिजे. म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नातनी जे आहे ना, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ट्रान्सफर इन्कमला काय करतो, वगळतो. नंतर पाहू आपण बेसिक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. बेसिक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय. आता एक लक्षात घ्या, कोणतीही अर्थव्यवस्था असो, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असो, ती क्लोज्ड इकॉनॉमी असो किंवा ओपन इकॉनॉमी असो, बेसिक ॲक्टिव्हिटीज, इकॉनॉमीतल्या बेसिक ॲक्टिव्हिटीज ह्या फक्त 3 स्वरूपाच्या असतात. इकॉनॉमीतली बेसिक ॲक्टिव्हिटीज ह्या 3 असतात. एक तर प्रोडक्शन असणार, हे ज्याला आपण उत्पादन म्हणतो, बरोबर, उत्पादन. नंबर 2 असणार, जे उत्पादन झालं त्याचं आपण काय करणार असणार, कन्झम्पशन करणारे असणार. आणि तिसरं जे असणार तुमचं इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कोणतीही अर्थव्यवस्था असो त्याच्यामध्ये 3च बेसिक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असतात. एक तर प्रोडक्शन, कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण प्रोडक्शनला उत्पादन म्हणतो, कन्झम्पशनला उपभोग म्हणतो आणि इन्व्हेस्टमेंटला आपण काय म्हणतो, गुंतवणूक म्हणतो. आता प्रोडक्शन म्हणजे काय, समजा प्रोडक्शन किंवा आपण काय म्हणतो उत्पादन म्हणजे काय. समजा एक व्यक्ती आहे, त्याने काय केलेलं आहे, लाकूड आणलेलं आहे, बरोबर आहे. आता समजा या लाकडाची किंमत आहे 1000 रुपये. आता या लाकडाची किंमत किती आहे तुमची, 1000 रुपये. हे एक तर काय झालं, रॉ मटेरियल झालं, कच्चा माल झाला, रॉ मटेरियल, किंवा आपण याला काय म्हणतो, इनपुट म्हणतो, बरोबर, इनपुट म्हणतो. याच्यावर ज्यावेळेस आपण प्रोडक्शन प्रोसेस करणार, प्रोडक्शन प्रोसेस म्हणा किंवा तुमचे ह्यावर जेव्हा आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लावणार, म्हणजे उत्पादनाचे घटक लावणार, बरोबर आहे. म्हणजे लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल आणि एंटरप्रेन्युअरशिप असेल, त्यावेळेस हे तुमचे कशात जाणार, ही सगळी जी झाली तुमची प्रोडक्शन प्रोसेस झाली, त्याच्यामधून शेवटी काय तयार होणार, फर्निचर तयार होणार, बरोबर आहे. फर्निचर राहणार. आता फर्निचरची मार्केटमध्ये अर्थातच किंमत किती असणार, सपोज रुपीज 3000 रुपये. आता पहा आउटपुट झाला. आउटपुट इथं कशाच्या स्वरूपात आहे, गुड्सच्या स्वरूपात आहे, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, रॉ मटेरियलचं कन्वर्जन आपण कशात केलेलं आहे, आउटपुटमध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. ज्याची किंमत पहिले 1000 रुपये होती त्याची किंमत आता 3000 रुपये झालेली आहे. याचा अर्थ काय आहे, जी अस्तित्वात असलेली वस्तू आहे ना, ही समजा लाकूड ही अस्तित्वात असलेली वस्तू आहे, याच्या मूल्यात काय झालेली आहे, वाढ झालेली आहे, याच्या व्हॅल्यूत काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. तर ती व्हॅल्यू जी लाकूड आहे, लाकडाचं कन्वर्जन आपण कशात केलेलं आहे, फर्निचरमध्ये. तर काय झालेलं आहे, इथं व्हॅल्यू ही वाढलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, प्रोडक्शन म्हणजे काय, साध्या भाषेत जी समजा तुमची अस्तित्वात असलेल्या वस्तूंच्या मूल्यात वाढ करणे म्हणजे काय होते, प्रोडक्शन होते, बरोबर आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथं प्रोडक्शन म्हणजे काय, 1000चे 3000 झाले, बरोबर आहे. म्हणजे इथे काय झालेलं, वाढलेले मूल्य, व्हॅल्यू ॲडेड झालेलं आहे इथं, व्हॅल्यू ॲडेड. आता व्हॅल्यू ॲडेड किती झालेलं आहे, 2000 नाही, समजा हे 3000 मायनस 1000 रुपये, याला काय म्हणतो आपण, 2000 रुपये, बरोबर आहे. हे जे 2000 रुपये जे झाले ना, हे झालं तुमचं प्रोडक्शन, बरोबर. याला म्हणतो आपण प्रोडक्शन. सो प्रोडक्शन म्हणजे काय, अस्तित्वात असलेल्या वस्तूंच्या मूल्यात जी वाढ होते त्याला आपण प्रोडक्शन म्हणतो. आणि हे प्रोडक्शन करण्यासाठी जी प्रोसेस वापरल्या जाते त्याला प्रोडक्शन प्रोसेस म्हणतो. आणि जे घटक हे प्रोडक्शनसाठी वापरले जातात त्याला आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो, जे लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअरशिप आहे. बरं, ही देणारी व्यक्ती झाली 4, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरशिप. पण त्याच्या बदल्यात त्याला जो मोबदला दिला जातो त्या व्यक्तीला, त्याला आपण काय म्हणत असतो, इन्कम म्हणत असतात. लक्षात घ्या, इथं इन्कम म्हणत आहोत, त्याला आपण या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनपासून जे इन्कम मिळालं त्याला आपण
आता हे जे इन्कम आहे ना, हे कमावलेलं इन्कम आहे, म्हणून याला आपण अर्न्ड इन्कम म्हणणार. आणि अर्थातच हे इन्कम तुमच्या नॅशनल इन्कममध्ये ॲड केल्या. आता एखाद्या देशात खूप साऱ्या प्रोडक्शन युनिट्स असतील, प्रोडक्शन प्रोसेस असतील. प्रत्येक प्रोडक्शन प्रोसेसची जी व्हॅल्यू ॲडेड झालेली आहे ना, ती आपण जर सर्वांची सम केली तर त्याच्यापासून प्रत्येक देशाचं उत्पन्न मिळणार. कारण व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, इन्कम द्यायला लागलो आपण, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे हाऊसहोल्ड आहे त्यांना, बरोबर आहे. तर इथं जी व्हॅल्यू ॲडेड झाली तिथं पण आपण उत्पन्न काढतो. म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मेथडचा वापर करून सुद्धा आपण राष्ट्रीय उत्पन्न काय करू शकतो, तर ते आपण जे आहे ते समजा तुमचं काढू शकतो. उपभोग म्हणजे काय, आता माणूस आहे, माणसाच्या काही गरजा आहे आणि ह्या गरजा ज्या आहे त्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवेच्या मार्फतच पुरवल्या जातात, बरोबर आहे. तर मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या ह्युमन वॉन्ट्स आहेत, बरोबर आहे, मानवी गरजा आहेत, त्या सॅटिस्फाईड त्या पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू आणि सेवाचा उपभोग घेतला जातो ना किंवा वापर केला जातो त्याला आपण कन्झम्पशन म्हणतो. वॉन्ट्स सॅटिस्फाय करण्यासाठी गुड्स आणि सर्व्हिसेस असतील आणि गुड्स आणि सर्व्हिसेस असतील तर त्याला म्हणत असतो आपण कन्झम्पशन. म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू आणि सेवांचा वापर केला जातो त्याला आपण कन्झम्पशन म्हणतो. आता कन्झम्पशन जे आहे ना तुमचं कन्झम्पशन हे दोन प्रकारचं आहे किंवा उपभोग हा दोन प्रकारचा आहे. कन्झम्पशन जो आहे ना तो एक तर इंडिव्हिज्युअल आहे ज्याला आपण वैयक्तिक म्हणतो आणि दुसरा आहे तुमचा कलेक्टिव्ह ज्याला आपण सामूहिक म्हणतो, बरोबर. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, हा काय उपभोग हा दोन प्रकारचा आहे, वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक गुड्स पण असू शकते आणि सर्व्हिसेस पण असू शकते. म्हणजे वस्तू असू शकतात आणि सेवा पण असू शकतात. आता वस्तूमध्ये काय काय ते समजा अन्न झाले, फूड, बरोबर आहे. त्यानंतर तुमचे वस्त्र झाले, तुमचे शूज झाले तर, बरोबर. आणि सर्व्हिसेस पण असू शकतात वैयक्तिक. समजा डॉक्टरपासून आपण काहीतरी सल्ला घेतो ती वैयक्तिक असू शकते. लॉयर आहे तर तुमचे लॉयरची पण आपण सल्ला घेतो. आणि ज्या तुमच्या कलेक्टिव्ह आहेत ना, कलेक्टिव्ह गुड्स आणि सर्व्हिसेस असतात. कलेक्टिव्ह समजा कलेक्टिव्ह कन्झम्पशन पण तुमचं गुड्स आणि सर्व्हिसेसचं असू शकतो. ज्यामध्ये तुमचं उदाहरण आहे समजा रोड्स आहेत, म्हणजे साध्या भाषेत शासनाच्या ज्या काही कुठल्या गोष्टी असतील, पार्क आहेत, बरोबर आहे, शाळा आहेत, स्कूल्स, हे सर्व काय झालं कलेक्टिव्ह कन्झम्पशनची उदाहरणं झाली, बरोबर आहे. म्हणजे काय झालं साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, आपल्याला माहिती आहे एक प्रोडक्शन प्रोसेस आहे समजा, प्रोडक्शन प्रोसेस. आता या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही लँड देता, लेबर दिली जाते, कॅपिटल दिले जाते आणि एंटरप्रेन्युअरशिप दिली जाते. प्लस तुमचा जो काही रॉ मटेरियल असणार त्याला आपण साध्या भाषेत इनपुट म्हणू, बरोबर आहे. ही प्रोडक्शन प्रोसेस झाली तुमची. ह्याच्यापासून हे प्रोडक्ट इनपुट झालं. इनपुटमध्ये हे 4 तुम्ही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन दिले, प्रोडक्शन प्रोसेस झाली, उत्पन्नाची प्रक्रिया झाली. तर ह्यातून काय तयार होणार, वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होणार. आता इथं काय झाली, अर्थातच समजा गुड्स आणि सर्व्हिसेस झाले. आता हे गुड्स आणि सर्व्हिसेस कोणाला द्यावं लागतील, आता हे गुड्स आणि सर्व्हिसेस कशासाठी वापरल्या जाणार, माणसाच्या गरजा, ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी. पण त्याला फुकटात द्यावं लागेल का, नाही, त्याला त्यासाठी काहीतरी खर्च करावा लागेल, बरोबर आहे. त्याला काहीतरी त्यासाठी समजा तुमचा खर्च करावा लागेल, तर त्याला आपण एक्सपेंडिचर म्हणणार, बरोबर आहे. आता आपल्याला माहीत आहे या इनपुटचं कन्व्हर्शन या गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. आता इनपुटचं कन्व्हर्शन गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये झालेलं आहे, त्याचा अर्थ काय झालेला आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड झालेली आहे. आधीच सांगितलं व्हॅल्यू ॲडेड आहे, बरोबर आहे. प्रोडक्शन म्हणजे काय होते, मूल्यामध्ये एखाद्या कोणत्याही गोष्टीच्या मूल्यात वाढ होणे, त्याला आपण प्रोडक्शन प्रोसेस म्हणतो. आता हे जे एक्सपेंडिचर झालेलं आहे ना, याचा पण उपयोग राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी केला जातो. याचा पण जो उपयोग आहे ना तुमचा राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठीचा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या एक्सपेंडिचरचा वापर केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्कम काढण्याची एक्सपेंडिचर मेथड. नॅशनल इन्कम काढण्याची पहिली एक्सपेंडिचर मेथड कोणती पाहिली आपण, व्हॅल्यू ॲडेडची प्रोडक्शन प्रोसेसमध्ये आपण केलेली आहे, बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पाहिलेलं आहे अर्थातच जी समजा इथं कन्झम्पशन होत आहे यासाठी काय व्हायला लागला, खर्च यायला लागला, एक्सपेंडिचर यायला लागला. मग तो वैयक्तिक असो किंवा सामूहिक असो, इंडिव्हिज्युअल असो किंवा तुमचा कलेक्टिव्ह असो, ह्या दोन्ही ज्या समजा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कलेक्टिव्ह प्लस इंडिव्हिज्युअल जो एक्सपेंडिचर होणार आहे तो आपण ह्याच्यामध्ये वापरतो. लक्षात ठेवा,
इंडिव्हिज्युअल असो किंवा कलेक्टिव्ह एक्सपेंडिचर असो, हे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय करतो, पकडतो. तर तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमधल्या ज्या 3 मेजर आहेत, प्रोडक्शन, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट, तर त्याच्यातली जी तिसरी आहे तिला काय म्हटलं जात असते, तुमची इन्व्हेस्टमेंट. तिसरी जी आहे तुमची इन्व्हेस्टमेंट. पुन्हा तेच तुमचं प्रोडक्शन प्रोसेस आहे. त्यामध्ये तुमचं लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिन्युअरशिप आहे. प्लस यामध्ये तुम्ही इनपुट दिलेला आहे किंवा रॉ मटेरियल दिलेलं आहे. यापासून तुम्हाला काहीतरी गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होतील. बरोबर आहे. इथं काय होणार, तुमची व्हॅल्यू ही ॲड होत आहे. व्हॅल्यू काय झालेली आहे, ॲड झालेली आहे, व्हॅल्यू ॲडेड झालेली आहे. आता साहजिक आहे, काहीतरी इनपुट दिल्याच्यानंतर काहीतरी नंबर ऑफ युनिट्स तुमच्या गुड्स आणि सर्व्हिसेसच्या तयार होतात. समजा 100 युनिट तयार झाले. कोणतंही समजा एखादा बॉटलचा कारखाना आहे, तुम्ही प्लास्टिक टाकलं, त्याच्यातून प्रोडक्शन युनिट झाले 100 बाटली त्याच्यातून तयार होतात. ह्या 100 बाटल्या ज्या आहेत ह्या कुठं केल्या जातील, इंडिव्हिज्युअलकडे जातील त्याची वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी. समजा इथं ज्या गेल्या त्या 80 बाटल्या गेल्या ना, बरोबर आहे. ह्याच्या बदल्यात तो इकडे गुड्स आणि सर्व्हिसेसवाल्यांना काय देणार, रुपया देणार. त्याला आपण एक्सपेंडिचर म्हणणार. बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अजून 20 युनिट याच्यातल्या बॉटलीतले उरलेले आहेत. बरोबर आहे. 20 युनिट उरलेले आहेत. ह्या ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय झाल्याच्यानंतर हे 20 युनिट उरलेले आहेत. बरोबर आहे. आता ह्या 20 युनिटमध्ये काय केलं जाईल, ह्या 20 युनिट जे आहे ना, हे इन्व्हेस्टमेंट म्हणून यूज केल्या जाईल. इन्व्हेस्टमेंट म्हणून यूज केला जाईल. मे बी ह्या 20 बाटल्या एखाद्या दुसऱ्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये केल्या जाईल. समजा आधी बाटल्या, ह्या 20 बाटल्या त्या आधी दूध विकल्या जायचं, ते समजा पन्न्यानं विकल्या जायचं. बरोबर आहे. पण दुधाची इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये समजा एक छोटं दुधाचं युनिट आहे, आधी दूध पन्न्यामध्ये विकलं जायचं. पण आता ह्या ज्या 20 बाटल्या इथं तयार झालेल्या आहेत, त्या बाटल्यामधून आता दुसऱ्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ह्या बाटल्या यूज केल्या झाल्या आणि तिथं काय लागलं की ह्या बाटल्या इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरल्या गेलेल्या आहेत. त्याच्याने साहजिक जो दुधाचा बिझनेस आहे तुमचा, मिल्क डिस्ट्रीब्युशनचा जो बिझनेस आहे तो प्रॉपर होणार, एफिशियंट होणार आणि तो मोठ्या प्रमाणात वाढणार. बरोबर आहे. ही इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरल्या जाणार. बरं, इन्व्हेस्टमेंट कशाच्या स्वरूपात असू शकते, ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पुन्हा कशात होणार, आधीच सांगितल्याप्रमाणे ती तुमची इन्व्हेस्टमेंट होणार प्रोडक्शन प्रोसेसमध्ये होणार. बरं, इन्व्हेस्टमेंट कशाच्या स्वरूपात असणार हे आपण पाहिलेलं आहे. ही इन्व्हेस्टमेंट जी असते समजा, बरं ही इन्व्हेस्टमेंट कशाची आहे, तुमची यंत्रसामग्री असू शकते. इथं आपण उदाहरण बॉटलचं घेतलं, इथे कधी यंत्रसामग्री असू शकते, असू शकते, उपकरणं असू शकते, उपकरणे असू शकते. त्याच्यानंतर हा जो इथं जो तयार झालेला गुड्स आणि सर्व्हिसेस आहे तो मे बी एखाद्या दुसऱ्या प्रोडक्शन प्रोसेससाठी कच्चा माल म्हणून वापरला जाऊ शकतो. सो साध्या तात्पर्य सांगायचे की प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कन्झम्पशन झाल्याच्या नंतर इथं व्हॅल्यू ॲडेड झाली, इथे एक्सपेंडिचर झालेलं आहे. प्रोडक्शन मेथडमध्ये व्हॅल्यू तुमच्या इन्व्हेस्टमेंट काय होते, तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय होते, उत्पादनाचा किंवा प्रोडक्शनचा असा भाग जे कन्झम्पशन केल्यानंतर होतो. प्रोडक्शनचा असा भाग जो कन्झम्पशन केल्याच्या नंतर उरतो. प्रोडक्शनचा असा भाग जो कन्झम्पशन केल्याच्या नंतर उरतो. बरोबर आहे. ज्याचा उपयोग नवीन मालमत्ता तयार करण्यासाठी केला जातो त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. समजलं का. तर याला आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर 3 बेसिक टर्म्स असतात कोणत्याही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये. 3 टर्म असतात ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. प्रोडक्शन म्हणजे व्हॅल्यू ॲडेड करणं, कन्झम्पशनमध्ये ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी ज्या प्रोडक्शनमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस तयार केल्या जातात त्याचा उपभोग करणं, आणि कन्झम्पशन केल्याच्यानंतर जे युनिट्स उरतात ज्याचा उपयोग पुढे केला जातो ॲज अ समजा तुमचं कॅपिटल म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर हे झालं तुमच्या बेसिक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. आपण अजून नॅशनल इन्कम चालू नाही केलेलं, आपण फक्त बेसिक टर्म्स पाहत आहोत. पुढची जी टर्म आहे तुमची स्टॉक आणि फ्लोची आहे. स्टॉक अँड फ्लो. बरोबर आहे. काही क्वांटिटीज असतात अर्थशास्त्रातल्या, त्या आपण कधी मोजतो तर ते पहा. जसं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण स्टॉक म्हणजे ज्याला आपण साठा म्हणतो, स्टॉकला मराठीत म्हणतात साठा आणि फ्लोला म्हणतात प्रवाह. पहा, आता समजा तुमच्याकडे टाकी आहे, ह्याच्यामध्ये तुमचं पाणी आहे समजा 500 लिटर. पाणी काय आहे तुमचं 500 लिटर आहे. आता हा झाला तुमचा स्टॉक. बरोबर. आणि याला आपण नळ लावला, समजा नळातून समजा काय होतं पाणी पडत आहे. बरोबर. तर ते पडत आहे समजा 5 लिटर पर आवर या हिशोबाने. तर हा झाला तुमचा प्रवाह. स्टॉक किंवा आपण याला म्हणतो फ्लो. फ्लो ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण त्याला टाईम डायमेन्शनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. म्हणजे 5 लिटर पाणी एका तासात. बरोबर.
तुमचं नॅशनल इन्कम एका वर्षाचं असते, एका आर्थिक वर्षाचं असते. स्टॉक हा त्या पॉईंटचा असतो, ॲट दॅट पॉईंट, ॲट दॅट मोमेंट. म्हणजे आज दुपारी 4 वाजता 31 मार्चला, बरोबर आहे, जेव्हा स्टॉक बोलतो आपण त्या ॲट अ पॉईंट ऑफ टाईमचा विचार करा, लक्षात घ्या. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना स्टॉक व प्रवाह या 2 संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. तर पहिले आपण पाहू स्टॉक म्हणजे काय. स्टॉक म्हणजे काय होते, अशी क्वांटिटी जी एका विशिष्ट वेळी मोजली जाते, विशिष्ट वेळी मोजली जाते, विशिष्ट वेळी मोजली जाते, विशिष्ट वेळी मोजली जाते, जी एका विशिष्ट क्षणाची स्थिती सांगते, विशिष्ट क्षणाची स्थिती सांगते, म्हणजे स्थिती सांगते. म्हणजे जसं समजा सांगायचं आहे, ॲट अ पॉईंट ऑफ टाईम, ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम 1 जानेवारीला देशाची लोकसंख्या किती आहे, एक उदाहरण द्यायचं झालं तर. देशातील एकूण संपत्ती किती आहे, किंवा मनी फ्लो, एक लक्षात घ्या, याचं उदाहरणं लक्षात घ्या, स्टॉकची उदाहरणं घ्या. देशातील एकूण संपत्ती म्हणजे वेल्थ आपण देशाची वेल्थ एका वर्षात नाही मोजतो, ती त्या पॉईंट ऑफ टाईमला किती आहे आपण अशी मोजतो. मनी फ्लो, पैशाचा पुरवठा, मनी सप्लाय, पैशाचा पुरवठा, मनी सप्लाय, तुमच्या अर्थव्यवस्थेत मनी सप्लाय हा त्या पॉईंट ऑफ टाईमला किती आहे असं म्हणून असतो स्टॉक, बरोबर आहे. तर ते लक्षात घ्या. स्टॉक आणि प्रवाह, ज्याला आपण काय म्हणतो, फ्लो म्हणतो, बरोबर आहे. फ्लो म्हणजे काय, अशी राशी जी एका विशिष्ट कालावधीत मोजली जाते, त्याला विशिष्ट कालावधीत मोजतो आपण, विशिष्ट कालावधीत मोजतो. जसं उदाहरण घ्या, एक्झाम्पल, नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम हे आपण ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम नसतो मोजत. नॅशनल इन्कम हे आपलं पूर्ण एका आर्थिक वर्षासाठी असते, आर्थिक वर्षासाठी असते, बरोबर. तो काय ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईमला नसतं. म्हणजे 1 जानेवारीला दुपारी 2 वाजता तुमचं नॅशनल इन्कम काय तसं. नॅशनल इन्कम हे आपण जनरली मोजताना हे जे आहे ते तुमच्या एका आर्थिक वर्षासाठी मोजलं जातं. बरं, मग आता पहा, एक उदाहरण घ्या, समजा एक्झाम्पल, कॅपिटल जे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे, कॅपिटल, बरोबर. कॅपिटल हे स्टॉक आहे की फ्लो आहे की नाही, हा प्रश्न आहे. समजा कॅपिटल वेदर स्टॉक ऑर फ्लो, हा प्रश्न आहे. तसंच इन्व्हेस्टमेंट स्टॉक ऑर फ्लो, हा प्रश्न आहे. भांडवल म्हणजे एका विशिष्ट दिवशी असलेली यंत्रसामग्री, ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, उपकरण म्हणतो, किंवा पैशाचे मूल्य. भांडवल म्हणजे काय होते, भांडवल म्हणजे एका विशिष्ट दिवशी, एका विशिष्ट दिवशी, म्हणजे ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम एका विशिष्ट दिवशी असलेली यंत्रसामग्री आहे, उपकरणे किंवा पैशाचे मूल्य, म्हणजे काय, एक ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. कॅपिटल हे आपण मोजताना म्हणतो की ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. आपण म्हणत नाही का, जेव्हा आपण म्हणतो की समजा आमच्या कंपनीचं भांडवल 10 कोटी रुपये आहे, तेव्हा आपण ते एका विशिष्ट पॉईंट ऑफ टाईमला 10 कोटी रुपये मोजलेलं असतं, म्हणून म्हणून कॅपिटल हे स्टॉक आहे. कॅपिटल काय, कॅपिटल हे लक्षात घ्या, साठा आहे किंवा तो स्टॉक आहे, बरोबर आहे. आणि इन्व्हेस्टमेंट एका ठराविक काळात भांडवलामध्ये झालेली निव्वळ वाढ. समजा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट काय, इन्व्हेस्टमेंट जे आपण आधी पाहिलं, इन्व्हेस्टमेंट आपण काय पाहिलं ना, की प्रोडक्शन झाल्याच्यानंतर कन्झम्पशन होतं, आणि कन्झम्पशन झाल्याच्यानंतर जे उरतं ते इन्व्हेस्टमेंट आहे. पण ती इन्व्हेस्टमेंट आपण यंत्रसामग्रीमध्ये करतो किंवा कशातही करतो, पण कुठल्या तरी प्रोडक्शन प्रोसेसमध्ये करतो. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये पहिलेच काहीतरी कॅपिटल असणार, कॅपिटल हा स्टॉकच्या फॉर्मॅटमध्ये असणार. त्या पॉईंट ऑफ टाईमला ती इन्व्हेस्टमेंट यायच्या आधी त्या कंपनीतनी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम काहीतरी कॅपिटल असणार, त्यात इन्व्हेस्टमेंट वरतून येत आहे, बरोबर आहे, त्या याच्यात मी वरून येत आहे, बरोबर आहे. तर ती एका ठराविक काळात भांडवलामध्ये झालेली वाढ आहे. म्हणजे इथे काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, एका ठराविक काळात. हे बा इथं पहा, तुम्हाला सांगतो, हे बा इथं इन्व्हेस्टमेंटमध्ये एखाद्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये हा झालेला आहे समजा चाललेला आहे. त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जी इन्व्हेस्टमेंट ही चालली ही समजा ही इन्व्हेस्टमेंट जी आहे, जी या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जी गेलेली आहे, इथं ऑलरेडी काहीतरी तुमचं कॅपिटल असणार. ही इन्व्हेस्टमेंट गेल्यामुळे कॅपिटलमध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे, बरोबर. एका ठराविक काळात, बरोबर. भांडवलामध्ये वाढ झालेली आहे, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. गुंतवणूक पॉईंट ऑफ टाईमला मोजल्या जाते. ती एका आर्थिक वर्षात किती गुंतवणूक केली जाते या स्वरूपात मोजली जाते. एका आर्थिक वर्षात किती गुंतवणूक केली या स्वरूपात ती मोजली जाते. एका आर्थिक वर्षात किती गुंतवणूक अशी मोजली जाते. म्हणून त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा एक प्रकारचा फ्लो आहे. इन्व्हेस्टमेंट इक्वल्स टू फ्लो. आता पहा तुम्ही या उदाहरणात
तुमचं स्टॉक आहे, समजा 500 लिटर पाणी काय हे स्टॉक आहे. स्टॉक जे आहे ते तुमचं कॅपिटल आहे, पहिलेच सांगितलं. बरोबर. आता इथं काय होतं, हे पाणी कुठेतरी जमा होतं, समजा असं करतो आपण, हे पाणी या पातेल्यात जमा होतं. बरोबर. आता कॅपिटल काय, प्रवाह काय तुमचा, इन्व्हेस्टमेंट, सॉरी कॅपिटल, आणि हे काय तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट आहे कारण तो फ्लो आहे. बरोबर आहे. आणि इथे जे जमा होत आहे, इथं तुमच्याजवळ स्टॉक तयार होत आहे, इथं तुमचा स्टॉक तयार होत आहे. बरोबर आहे. तो पाण्याच्या स्वरूपात आहे, जी पुन्हा एक कॅपिटल म्हणून वर्क करणार. बरोबर आहे. सो सांगायचं तात्पर्य असं की तुमचं कॅपिटल हे स्टॉक आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही तुमची फ्लो आहे. पेपरमध्ये प्रश्न विचारायचा असला तर विचारला जाऊ शकतो. कॅपिटल इज स्टॉक, इन्व्हेस्टमेंट इज फ्लो, और इन्व्हेस्टमेंट इज स्टॉक अँड कॅपिटल इज फ्लो. फार कन्फ्युजन होणार, पण या गोष्टीकडे तुम्ही काय करायचं समजा लक्ष द्यायचं. आता पुढची कॉन्सेप्ट आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. आता आपल्याला माहिती आहे कोणतीही अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेतनी फर्म असणार. फर्म म्हणजे कंपनी एकदम साध्या भाषेत, किंवा प्रोड्युसिंग सेक्टर असणार, किंवा आपण त्याला प्रोड्युसिंग सेक्टर म्हणणार, किंवा तुमचं प्रोडक्शन प्रोसेस म्हणणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, हाऊसहोल्ड असणार, किंवा त्याला आपण म्हणणार कन्झम्पशन सेक्टर. कन्झम्पशन सेक्टर, हाऊसहोल्ड और कन्झम्पशन सेक्टर. आता आपल्याला माहीत आहे हे जे हाऊसहोल्ड आहेत किंवा कन्झम्पशन सेक्टर आहे, हे जे आहेत या कंपनीला म्हणा किंवा या फर्मला जे असतात ना, हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या स्वरूपात प्रोव्हाइड करणार. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल, आणि तुमचं एंटरप्रेन्योरशिप असेल. बरोबर आहे. हे प्रोव्हाइड करणार. हे कोण, हाऊसहोल्ड सेक्टर या प्रोसेसिंग सेक्टरला किंवा फर्मला प्रोव्हाइड करणार. ह्याच्या रिटर्नमध्ये काय देणार कंपनी, किंवा कंपनीतनी जे गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होतात, वस्तू आणि सेवा, गुड्स आणि सर्व्हिसेस, हे जे आहे हे कन्झम्पशन सेक्टरला देणार त्यांच्या उपभोगासाठी, कन्झम्पशनसाठी. बरोबर आहे. बरोबर आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप ह्या सगळ्या गोष्टी फिजिकली आहेत, त्या एक्झॅक्टली प्रोव्हाइड केल्या चाललेल्या आहेत. बरोबर आहे. लँड ही फिजिकल आहे, लेबर हे फिजिकल आहे, कॅपिटल हे फिजिकल आहे, एंटरप्रेन्योरशिप जी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे, तो घेणारी व्यक्ती ही काय फ्री आहे. आता यात ॲक्च्युली आहे, यात कुठल्याही प्रकारचा पैशाचा उल्लेख नाही. हा जो प्रवाह आहे ना, त्यांनी समजा तुम्हाला लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप दिलं ते, आणि त्याच्या मोबदल्यात तिथं गुड्स आणि सर्व्हिसेस तयार झाले, तर त्यात कुठल्याही प्रकारचा पैशाचा उल्लेख नाही. हा एक भौतिक स्वरूपाचा प्रवाह आहे, म्हणून याला काय म्हटलं जात असते, रिअल फ्लो. इथं हा रिअल फ्लो झाला, रिअल फ्लो, हा रिअल फ्लो झाला, हा तुमचा रिअल फ्लो. बरोबर आहे. हा रिअल फ्लो झाला, यात पैशाचा उल्लेख नाही आणि भौतिक स्वरूपाचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की जे समजा इथे लँड, लेबर, कॅपिटल दिलेलं आहे, यांना फॅक्टर पेमेंट द्यावं लागेल. बरोबर. हाऊसहोल्डला समजा फॅक्टर पेमेंट दिला जाईल. फॅक्टर पेमेंट म्हणजे तेच आपण जो मोबदला म्हणतो. बरोबर आहे. फॅक्टर पेमेंट जर लँड असेल तर त्यांनी रेंट दिलेलं असेल मोबदला, लेबर असेल तर वेजेस दिलेले असतील. बरोबर आहे. कॅपिटल असेल तर तुमचं इंटरेस्ट दिला असेल, आणि एंटरप्रेन्योरशिप असेल तर तिथे काय दिलं असेल, प्रॉफिट दिलेला असेल. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस समजा इथं गुड्स आणि सर्व्हिसेस ह्या तुमच्या इथं गुड्स आणि सर्व्हिसेस ह्या कन्झम्पशन सेक्टरला चाललेल्या आहे, त्यावेळेस या कन्झम्पशन सेक्टरला आता तिथं फुकट नाही भेटणार ना, तिथं काहीतरी खर्च करावा लागेल. या फर्मला तुम्हाला पैसे द्यावे लागतील, त्यांना खर्च करावा लागेल. त्यांना काय म्हणतो आपण, कन्झम्पशन एक्सपेंडिचर ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. बरोबर आहे. आता इथं पहा, फॅक्टर्स ऑफ पेमेंटमध्ये रेंट, वेजेस, इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट जे आहे ना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ॲक्च्युअल पैशाच्या सेन्समध्ये झालेल्या आहेत. बरोबर आहे. पैसे इथं झालेले आहे, म्हणून याला आपण काय म्हणत असतो, तुमचं याला मनी फ्लो म्हटलं जात असते. हे काय झालं तुमचं, हे मनी फ्लो झालं. बरोबर. हे काय झालं तुमचं, मनी फ्लो. तर हे झालं तुमचं सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम का, इथं फॅक्टर इन्कम अशा प्रकारे समजा तुमचं मूव्ह झालेलं आहे. इथं यांनी समजा हाऊसहोल्ड सेक्टरनी जे आहे ना,
ह्या तुमच्या फर्म आणि प्रोड्युसिंग सेक्टरला, फर्म किंवा प्रोड्युसिंग सेक्टरला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनरशिप दिले. इन रिटर्न फॅक्टर पेमेंट जो मोबदला आहे, जो इन्कम आहे ते दिले रेंटच्या स्वरूपात, वेजेसच्या स्वरूपात, इंटरेस्टच्या स्वरूपात आणि प्रॉफिटच्या स्वरूपात. अर्थातच हे ज्यावेळेस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनरशिप फर्मला दिल्या जाते त्यावेळेस गुड्स आणि सर्व्हिसेसची निर्मिती होते आणि गुड्स आणि सर्व्हिसेस हे कन्झम्पशन सेक्टरला, हाऊसहोल्ड सेक्टरला दिल्या जाते. आणि हाऊसहोल्ड सेक्टरला हे जे असते ते मोफत नसते, त्यासाठी तुम्हाला काहीतरी खर्च करावा लागतो. तो खर्च जो असतो हा तुमच्या कन्झम्पशनवर होणारा खर्च आहे, तुमच्या उपभोगावर होणारा खर्च आहे. मग इथं जो खर्च होतो त्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो, तो उपभोग खर्च म्हणतो. आता इथं जे आहे ना पैसा फ्लो व्हायला लागला, कॅश फ्लो होता म्हणून त्याला, कॅश फ्लो नाही पैसा फ्लो होता म्हणून त्याला आपण मनी फ्लो म्हणत असतो. बरोबर आहे. इथं कोणत्याही प्रकारच्या पैशाचा फ्लो होत नाही म्हणून त्याला आपण रिअल फ्लो म्हणतो. ठीक आहे, रिअल फ्लो म्हणतो. तर नॅशनल इन्कमच्या टॉपिकमधला हे जे आपण पाहिलं ते बेसिक टर्म्स होत्या. आता याच्या पुढे आपण नॅशनल इन्कममध्ये एंटर करणार. त्याच्या आधी थोड्या अजून काही बेसिक टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय, त्यानंतर नॉर्मल रेसिडेंट म्हणजे काय, नॉर्मल रेसिडेंट कोण असणार, कोणाला नॉर्मल रेसिडेंट नाही म्हणणार, कोणाला आपण नॉर्मल रेसिडेंट म्हणणार, इंडियन सिटीजन हे नॉर्मल रेसिडेंट असतात किंवा नसतात, हे आपण ते पुढच्या लेक्चरला पाहणार. धन्यवाद.